नमस्कार, मी अमृता आकाश. स्वीट होम मध्ये आपलं स्वागत. स्वीट होम मध्ये आज आपल्या सोबत आहेत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वास्तुतज्ञ डॉक्टर रविराज आहिरराव. सर, स्वीट होम मध्ये आपलं स्वागत करते. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणारच आहोत. त्या अगोदर आपण सरांची ओळख करून घेऊयात. तर भारतीय वास्तुशास्त्रातील अत्यंत अनुभवी सन्माननीय व्यक्ती म्हणून सरांना ओळखलं जातं. वास्तुशास्त्रातील प्रबंधाला आंतरराष्ट्रीय मुक्त विद्यापीठ कोलंबो तर्फे डॉक्टरेट ही पदवी देखील मिळाली आहे. विना तोडफोड वास्तु दोष निवारण पद्धतीचे ते संशोधक देखील आहेत. आजपर्यंत 45,000हून अधिक समाधानी ग्राहक सरांकडे आलेले आहेत. अनेक वृत्तपत्र, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादरीकरण करण्याचा सरांचा देखील मान आहे. त्याचबरोबर मराठी रंगभूमीच्या इतिहासात प्रथमच माहितीपर मनोरंजक 2 अंकी एकपात्री नाट्याचे 400 पेक्षा अधिक यशस्वी प्रयोग सरांनी सादर देखील केलेत. अनेक नामवंत तसंच लहान मोठ्या बांधकाम व्यावसायिक त्यांचे देखील सर अधिकृत वास्तुतज्ञ आहेत. वास्तुशास्त्र वर्ल्ड कम्युनिकेशन फोरम आयोजित बून टू कम्युनिकेशन इंडस्ट्री या विषयावर डावोस स्वित्झर्लंड इथे 2015 साली सरांनी भाषण देखील दिलं होतं. सरांबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे 10,000 विद्यार्थ्यांना सरांनी वास्तुशास्त्राचं प्रशिक्षण दिलंय आणि पेन ड्राईव्हच्या माध्यमातून वास्तुशास्त्र शिक्षण देणारी देशातील प्रथम व्यक्ती असल्याचा मान देखील सरांनी मिळवलेला आहे. सर, वास्तुशास्त्र किती महत्त्वाचं असतं आणि आपल्या दैनंदिन जीवनात देखील लहान मोठ्या गोष्टी या सकारात्मकतेकडे वळवण्यासाठी वास्तुशास्त्र किती यशस्वीरित्या परिणामकारक असू शकतं याबद्दल नेहमीच तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून, वेबिनार असेल किंवा तुमची व्याख्यानं असतील, यातून तुम्ही सांगत असतात. त्यामुळे आजही याच विषयांसंदर्भात मी आपल्याकडून माहिती घेणार आहे. सगळ्यात आधी तर वास्तुशास्त्राचा आणि संतान प्राप्तीचा देखील काही संबंध आहे का, आणि जर तो संबंध असेल तर याबद्दल विस्तृतपणे काय सांगाल? अमृता, वास्तुशास्त्र आणि संतान प्राप्ती या विषयावर मी अधिकारवाणीने बोलू शकतो. याचं कारण शेकडो केसेसच्या अभ्यासाच्या आधारावर मी एक रिसर्च पेपर पब्लिश केला आणि त्याला आंतरराष्ट्रीय मानांकन सुद्धा मिळालं. दुसरी गोष्ट, संतान प्राप्ती आणि वास्तुशास्त्र याचा अतिशय जवळचा संबंध आहे. पहिली गोष्ट मला एक क्लिअर करावीशी वाटते की जर नवरा आणि बायको हे जर दोघंही मेडिकली परफेक्टली फिट असतील तर आणि तरी सुद्धा संतान प्राप्तीमध्ये अडथळे येत असतील तर त्यांनी वास्तुशास्त्राचा आधार घेतलाच पाहिजे. ही महत्त्वाची गोष्ट. याचं कारण असं आहे की जेव्हा तुमच्या वास्तूमध्ये नॉर्थ ईस्ट, साऊथ ईस्ट आणि साऊथ वेस्ट या तीनही दिशांमध्ये जेव्हा वास्तुदोष असतो तेव्हा त्या घरामध्ये संतान प्राप्तीला दिरंगाई, अडथळे किंवा वंध्यत्वाशी संबंधित अनेक समस्या, प्रॉब्लेम आलेच पाहिजे, हे माझं संशोधन सिद्ध करतंय. आणि हे 1, 2, 5 केसेस नाही तर शेकडो केसेस आपण त्याच्यात अभ्यासलेला आहे आणि त्याचा पूर्ण असा संचय आपण करून ठेवलेला आहे. त्या आधारावर मी हे सांग. आता हे कसं, तर ईशान्य म्हणजे नॉर्थ ईस्ट दिशा वास्तुशास्त्रानुसार अष्टलक्ष्मींपैकी संतान लक्ष्मीचं स्थान आहे. ईशान्य दिशा अष्टलक्ष्मींपैकी संतान लक्ष्मीचं स्थान आहे, नंबर 1. नंबर 2, साऊथ ईस्ट याला आम्ही स्त्री शक्तीचं केंद्र म्हणतो आणि साऊथ वेस्ट याला आपण पुरुष शक्तीचं केंद्र म्हणतो. स्त्री आणि पुरुष हे दोघंही बॅलन्स्ड असले पाहिजे आणि ईशान्य दिशा योग्य असली पाहिजे. आता ईशान्य दिशा योग्य असली पाहिजे म्हणजे काय, तर ईशान्य दिशेमध्ये प्रवेशद्वार, लिव्हिंग रूम आणि देवघर या 3 गोष्टी नक्की आल्या पाहिजे. नंबर 1. साऊथ ईस्टमध्ये किचन असला पाहिजे आणि साऊथ वेस्टमध्ये मास्टर बेडरूम असला पाहिजे. आता माझी प्रेक्षकांना विनंती आहे की जर यापैकी तिन्ही दिशा तुमच्या डिस्टर्ब असतील, म्हणजे उदाहरणार्थ नॉर्थ ईस्टमध्ये किचन गेलंय, साऊथ ईस्टमध्ये बेडरूम आलाय, साऊथ वेस्टमध्ये त्यांचं लिव्हिंग रूम आणि एंट्रन्स आलाय, असं जर काही चित्रगणित विचित्र असेल पण या तिन्ही दिशांमध्ये वास्तुदोष असेल तर टेक इट फॉर ग्रँटेड, हा प्रॉब्लेम आलाच पाहिजे. आता असे लोक IVF ट्रीटमेंटला खूप जातात. त्यांना मी सांगतो, बरं ते लाखो रुपये खर्च करावे लागतात. भारतामध्ये 6 पैकी 1 कपल यांना वंध्यत्वाचे प्रॉब्लेम्स आहेत.
म्हणजे याचा अर्थ जवळजवळ 2018च्या एका सर्व्हेप्रमाणे भारतामध्ये आत्ताच्या घडीला 3 कोटीपेक्षा अधिक दाम्पत्यांना संतान प्राप्तीची समस्या आहे आणि ते ह्याविषयी चिंतित आहे. त्यामुळे या सर्वांसाठी वास्तुशास्त्र हे मेडिकल ट्रीटमेंट सोबत एक वरदान आहे. यासाठी काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट, साऊथ वेस्टला तुमचा मास्टर बेडरूम असला पाहिजे. म्हणजेच पुरुष शक्ती म्हणजे मेल पॉवर सेंटर हे बॅलन्स होईल. साऊथ ईस्टला किचन असलं पाहिजे म्हणजे स्त्री शक्ती बॅलन्स होईल. आणि याच्यासोबत ईशान्येमध्ये संतान लक्ष्मीला आवश्यक या गोष्टी जर असतील तर त्या व्यवस्थित तुम्हाला मार्गदर्शक ठरतील. ईशान्य दिशेमध्ये नवदाम्पत्याने झोपायचं नसतं. नॉर्थ ईस्टमध्ये नवदाम्पत्याने झोपायचं नाही. हां, पण पूर्व आणि ईशान्य यांच्यामध्ये एक भाग आहे ज्याला आम्ही पदमंडलमधला पर्जन्य असं त्याचं नाव आहे. या भागामध्ये या दाम्पत्याची उठबस किंवा वास्तव्य हे जास्त असलं पाहिजे, कारण तिथल्या ऊर्जा या त्यांना बेसिकली मी असं म्हणेन की गर्भधारणा होण्यासाठी एक पोषक वातावरण त्यांच्या शरीरात तयार करतात. आणि या ठिकाणी मी असं सांगेन की मी फक्त मनुष्यासाठीच केलंय असं नाही, तर माझ्याकडे कमीत कमी एक 30 ते 40 केसेस हे वेगवेगळे गाई म्हशींचे गोठे किंवा गुरांचे काय वेगवेगळे जे काही तबेले असतात तिथे सुद्धा मी हे प्रयोग केलेत आणि ते यशस्वी झालेत. हा महत्त्वाचा भाग आहे. सो या पद्धतीने तुम्ही जर तुमची ईशान्य दिशा बॅलन्स केली किंवा ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य या तिन्ही दिशा बॅलन्स केल्या तर संतान प्राप्तीमधले अडथळे दूर होऊ शकतात. म्हणजे थोडक्यातच IVFला जाण्याऐवजी किंवा कुठल्याही ट्रीटमेंटच्या अगोदर वास्तू क्लिअर करा, मग ट्रीटमेंटला जा, कारण तिथे सुद्धा 40-45% सक्सेस रेशो आणि ती एक एक टेस्ट लाखो रुपयाची आहे. त्या तुलनेमध्ये आधी जर तुम्ही वास्तू परफेक्ट केली तर तिथला सक्सेस रेशो वाढतो, हे मी निश्चितपणे ठामपणे सांगू शकतो. दॅट्स ऑल. अगदी सर, खरं तर तुम्ही ही जी माहिती देतात ते आपलं कुठेतरी जीवनशैली आपली बदलत चालली आहे. त्यामुळे ऑफिसच्या जवळ किंवा दुसरीकडे कुठेतरी राहायला जाणं आणि त्यानंतर मग हे सगळे प्रॉब्लेम्स होतात आणि अर्थात लाखो रुपयांची ट्रीटमेंट केली जाते. मात्र वास्तुशास्त्रात सांगितलेल्या 1-2 गोष्टी जरी आपण फॉलो केल्या तर नक्कीच या अडचणीवर आपण मात करू शकतो. त्यामुळे या विषयासंदर्भात तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तर स्क्रीनवर सरांचे नंबर दिसतायत, तुम्ही थेट सरांशी संपर्क करू शकतात. व्हॉट्सअपवर देखील सर अवेलेबल असतात, त्यामुळे त्या ठिकाणी देखील तुम्ही तुमचा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला सरांकडून नक्कीच मिळू शकतं. सर, संतान प्राप्तीबद्दल आपण बोललोच, मात्र अनेकदा आपण पाहतो की विवाह जुळवणे किंवा विवाह जुळल्यानंतर देखील यशस्वीरित्या तो विवाह पुढे देखील निभावला जाणं तितकंच गरजेचं असतं. तर यासाठी देखील वास्तुशास्त्र काय सुचवतं? पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे विवाह योग, म्हणजे विवाह जुळून येण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे ज्याला ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या पत्रिकेतला योग किंवा विवाह योग हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. पण यामध्ये पितृदोष आणि वास्तुदोष हे सुद्धा 2 फॅक्टर निश्चितपणे अडथळे निर्माण करण्यास कारणीभूत असतात. मग अशा वेळी तुमचा प्रारब्ध योग निश्चितपणे तुम्ही जन्माला आलात तेव्हा जो घेऊन आलात तो त्यानुसार, पण वास्तूमध्ये जर खास करून तुम्हाला मी असं म्हणेन की आग्नेय दिशा म्हणजे साऊथ ईस्ट जर बिघडली असेल तर निश्चितपणे विवाह जुळण्यामध्ये अडथळे किंवा स्त्रियांशी संबंधित समस्या येतातच. वायव्य दिशेमध्ये जर वास्तुदोष असेल तर तिथे सुद्धा मुलांच्या बाबतीत अधिक अडथळे दिसून आलेले आहेत. ईशान्येमध्ये जर देवघर नसेल तर मी असं म्हणेन की तुमच्याकडे अनेक स्थळं येत आहेत, चौकशी होते पण पुढे सरकत नाहीये, किंवा स्थळ आलं, बघणं झालं, निर्णय होत नाहीये. तर याचा अर्थ ईशान्य दिशा किंवा देवघराचं स्थान चुकलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी, कारण संधी येते म्हणजे उत्तर किंवा ईशान्य उत्तर दिशा बरोबर आहे, पण जेव्हा तुम्ही वर्कआउट करत नाहीये, तुमची विचारांची प्रॉपर सुसंवाद नाहीये, तर ईशान्य दिशा बिघडलेली आहे. किंवा बऱ्याच वेळा असं असतात की तुम्ही समाजापासून इतके अलिप्त असता की तुमच्याकडे प्रपोजलच येत नाही, मग इथे तुमची पूर्व दिशा बिघडली आहे. आणि स्त्रिया आणि आग्नेय दिशा यांचा अत्यंत घनिष्ठ संबंध असल्यामुळे तिथले वास्तुदोष मुलींच्या बाबतीत. सो अशा प्रकारे अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्या बघून तुम्ही थोडक्यात जर असं होतंय विवाह अडथळे येतात तर अनेक वेगवेगळे जे प्रयत्न केले जातात त्यात वास्तू
करेक्शन करणं हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर आलं सुखी वैवाहिक जीवन. आता सुखी वैवाहिक जीवनामध्ये संवाद, कम्युनिकेशन हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. संवाद आणि कम्युनिकेशन हा भाग नॉर्थ वेस्ट म्हणजे वायव्य दिशा याला कंट्रोल करते. म्हणजे इथे मुलांचा बेडरूम, टॉयलेट, स्टोअर वगैरे अशा काही गोष्टी असल्या पाहिजे. या जर नसतील तर कुठेतरी तुमचा संवाद बिघडला आहे. म्हणजे तुमचा वायव्यमध्ये किचन, वायव्यमध्ये बेडरूम किंवा वायव्य कट, वायव्यचा प्रवेशद्वार, या सगळ्या गोष्टी कुठेतरी तुमच्याकडे संवादाला गतिरोध निर्माण करतात. दुसरी गोष्ट आहे रिलेशनशिप. तुमच्या दोघांमधले रिलेशन्स सुदृढ आणि निकोप असले पाहिजे. मग यासाठी काय करायला लागेल? साऊथ वेस्टला मास्टर बेडरूम, साऊथ ईस्टला किचन, दोघं बॅलन्स्ड, दोघांची वैचारिक पातळी, शारीरिक क्षमता आणि एकमेकाबद्दलचं रिलेशनशिप हे बरोबर मेंटेन करायला मदत करते. आणि तसं जर नाही झालं, किंबहुना माझा एक आणखीन रिसर्च पेपर आहे की साऊथ आणि साऊथ वेस्ट ह्या दोन दिशांमध्ये जर 3 किंवा 3पेक्षा जास्त वास्तुदोष आले तर त्या पती पत्नीमध्ये वादविवाद झालेच पाहिजेत. म्हणजे अक्षरशः घटस्फोटापर्यंत जाणाऱ्या केसेस. मला सांगायला अभिमान वाटेल की वास्तू रविराजने गेल्या 23 वर्षामध्ये शेकडो परिवारांमध्ये घटस्फोट होण्यापासून, परिवार उद्ध्वस्त होण्यापासून, रिलेशनशिप मॅटरमध्ये प्रचंड मोठं काम केलेलं आहे. सो या अनुषंगाने असे जर कुठलेही अडथळे, प्रॉब्लेम आणि कळतं पण वळत नाही असं जेव्हा म्हणतो ना, तेव्हा काय होतंय तर आधी वास्तू चेक करा. कारण तुम्ही कुठे झोपताय, कुठे बसताय, या सगळ्या गोष्टी, आणि मग त्यातून तुमचं वैयक्तिक जीवन, तुमचं करिअर, तुमचा व्यवसाय, या सगळ्या गोष्टींमध्ये गडबड होते. मग व्यवसायातला किंवा प्रोफेशनमधला राग घरात निघतो, घरातली उणीधुणी तुमच्या प्रोफेशनवर रिफ्लेक्ट होतात. मग या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही एका पाठोपाठ एक त्या विषय किंवा विषय सायकलमध्ये तुम्ही अडकत जातात. मग त्यासाठी तुम्हाला वास्तूचं परीक्षण करून घेणं आणि वास्तू परीक्षण करून हे अडथळे किंवा हे त्रास कसे दूर करता येतील हे तुम्हाला योग्य, अनुभवी आणि चांगला अभ्यास असलेला वास्तुतज्ञच हे तुम्हाला सांगू शकेल. जाता जाता अमृता, मला एक गोष्ट सांगायची की एक चांगला वास्तुतज्ञाबद्दल. आज माझा 23 वर्षाचा अनुभव आणि 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिकवणं आणि त्यांची वास्तुशास्त्रातली प्रगती, ह्या सगळ्या गोष्टींचा मी अभ्यास केला तर मी एवढं अतिशय ठामपणे की जो वास्तुतज्ञ सलग 5 वर्ष प्रगतिशील प्रॅक्टिस करतो त्याला यशस्वी वास्तुतज्ञ म्हटलं पाहिजे. जो वास्तुतज्ञ 10 वर्षापेक्षा अधिक यशस्वीरित्या प्रॅक्टिस करत असतो त्याला ट्रस्टवर्दी, विश्वासार्ह म्हणतात. वास्तू रविराजला प्रोफेशनली 23 वर्ष झालेत आणि भारतासह 36 देशांमध्ये उत्तुंग भरारीने काम करतात. प्लस 27 वर्षापासून माझा आणि माझ्या पत्नीचा आणि माझ्या टीमचा प्रचंड मोठा रिसर्च चालला आहे. त्यामुळे आज तुम्हाला वास्तू रविराज अनेक प्रश्नांवर खूप चांगलं सोल्युशन देऊ शकतो. आजच्या विषयासंदर्भात आपण सरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वीट होम मध्ये आपलं स्वागत. स्वीट होम मध्ये आज आपल्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वास्तुतज्ञ डॉक्टर रविराज आहेरराव. पुन्हा एकदा मी आपलं स्वागत करते. सर, खरं तर ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की अनेक गोष्टी वास्तुशास्त्राशी निगडित असतात, जसं उलगडा आपल्याला होत नाही, आणि याच विषयासंदर्भात आपल्याला एक फोन आलेला आहे बारामतीवरून रोहित सरपोतदार यांचा. रोहित, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार सर, एक माझा छोटासा कारखाना आहे. ऑर्डर भरपूर आहेत, पण परंतु ना प्रोडक्शन अपेक्षेनुसार होत नाही. त्यामुळे कस्टमर नाराज आहेत. यासाठी वास्तुशास्त्र काय मदत करू शकतं का? रोहित, अतिशय योग्य आणि व्यवस्थित प्रश्न योग्य जागी तुम्ही विचारलाय असं मी म्हणेन. कारण तुमच्याकडे ऑर्डर्स भरपूर आहेत, याचा अर्थ तुमचं प्रॉडक्ट, तुमचं प्रमोशन, तुमचं रेप्युटेशन, या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहेत, पण तुमच्याकडे प्रोडक्शन होत नाहीये. ऑर्डर येत आहेत म्हणजे तुमच्या वास्तूमधली उत्तर चांगली आहे, उत्तर दिशा चांगली आहे, तिथे काही प्रॉब्लेम नाही आहे, म्हणून तुमच्याकडे ऑर्डर येत आहेत. जेव्हा तुमच्याकडे प्रोडक्शन होत नाही याचा अर्थ तुमची साऊथ ईस्ट, आग्नेय दिशा ही बिघडलेली आहे. कुठल्याही व्यावसायिकाला किंवा आपल्या
रोजच्या जीवनात सुद्धा म्हणजे घरच्या घरगुती पातळीवर सुद्धा एखादी कुठली संधी किंवा एखादी कुठली समस्या आली तर आपल्याला त्याच्यावर विचार करायला लागतो आणि विचार करून त्याची एक योजना आखावी लागते. व्यावसायिकाला पण जर ऑर्डर आली तर मग ते प्रोडक्शन, मग त्या प्रॉडक्टचे स्पेसिफिकेशन्स काय, त्याचं प्रोडक्शन कसं करायचं, किती शिफ्टमध्ये, काय माणसं कशी वगैरे, ही जी काही टेक्निकल आणि सगळं व्यवस्थित आर्थिक वगैरे प्लॅनिंग करून त्याला ते प्रोडक्शन करायचं. आता तुमच्याकडे मॅनपॉवर आहे, पैसा आहे, रॉ मटेरियल आहे, पण आणि ऑर्डर पण आहे, प्रोडक्शन होत नाही. याचा अर्थ टिपिकल मी अतिशय ठामपणे सांगू शकतो की तुमच्या कारखान्याची साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय दिशेमध्ये गंभीर स्वरूपाचे वास्तुदोष असलेच पाहिजे. माझ्याकडे शेकडोनी अशी उदाहरणं आहेत की मी त्या कारखान्याचा पूर्ण अभ्यास करतो आणि मग मी त्यांना सांगतो की तुमचा कारखाना 40% कॅपॅसिटीवर चाललाय, 45% कॅपॅसिटीवर चाललाय. म्हणजे अगदी कारखानाच कशाला, मुंबईतल्या एका मोठ्या पंचतारांकित हॉटेलच्या मालकाबरोबर, जो भारतातला एक प्रचंड मोठा उद्योगपती आहे, त्या उद्योगपतीसोबत मी समोर बसलो होतो आणि त्याच्या हॉटेलचं आम्ही परीक्षण केलं आणि मी त्याला सांगितलं की तुझं हॉटेल फक्त 45% म्हणजे जर 100 रुपये बिझनेस यायचा असेल तर 45%च फक्त म्हणजे बिझनेस होतोय, याच्यापेक्षा जास्त होत नाही. तो म्हणाला माझा 70 रुपये बिझनेस होतोय. मग मी त्याला प्रश्न विचारला, याचा अर्थ माझ्या अगोदर कुणा दुसऱ्या वास्तुतज्ञाला बोलवलं होतं का? त्याने सांगितलं हो. मग त्याने 70 केलं ना, आता पुढचं काम 95 वर न्यायचं हे काम माझं आहे, ते मी करून देऊ शकतो. त्यामुळे माझ्याकडे रोहित अशा शेकडो कंपन्यांसाठी की ज्यांच्याकडे ऑर्डर बुक फुल आहे पण प्रोडक्शन होत नाहीये. ॲट द सेम टाइम रोहित, तुमच्याकडे एक गोष्ट आणखीन चेक करायला लागेल की तुमच्या साऊथ वेस्टमध्ये सुद्धा काही गंभीर वास्तुदोष तर नाहीये ना. म्हणजे खड्डा, पाणी किंवा अपेक्षेपेक्षा कमी वजन असणं किंवा ती दिशा पूर्णपणे हलकी असणं, असं जर काही असेल तर ते पण चेक करण्याची गरज आहे. अन्यथा साऊथ ईस्ट आणि साऊथ वेस्ट जर दोन्ही बिघडले असतील तर ती कंपनी बंद पडलीच पाहिजे. मी अगदी काय बोललो, पडलीच पाहिजे. म्हणजे इतका ठामपणे मी एकीकडे वास्तुशास्त्राचा अभ्यास तर दुसरीकडे अनुभवाच्या आधारावरही सांगू शकतो. त्यामुळे रोहित, तुम्हाला तुमच्या कारखान्याची साऊथ ईस्ट आणि वेळ पडल्यास साऊथ वेस्ट, तुमची कंपनी चालू आहे म्हणजे मला साऊथ वेस्टची भीती वाटत नाहीये, पण साऊथ ईस्टची निश्चितच वास्तुदोष चेक केले पाहिजे आणि त्याला करेक्शन करता येतं. कितीही मोठी म्हणजे अक्षरशः 200-250 एकरवर पसरलेल्या मोठमोठ्या कंपन्यांना सुद्धा उपाययोजना देऊन, मग घर असू दे, ऑफिस असू दे, फॅक्टरी असू दे, कुठल्याही वास्तूला विना तोडफोड उपाययोजना देऊन ते वास्तुदोष दूर करणं आणि त्याला पॉझिटिव्ह करणं हे सहज शक्य आहे. अगदीच. तर रोहित सरांनी तर तुम्हाला सांगितलंच आहे की नेमक्या कोणकोणत्या गोष्टी करायला हव्यात. मात्र आणखीनही काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, त्या नंबरवर संपर्क करून तुमच्या मनात जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं तुम्ही सरांकडून घेऊ शकतात. सर, वास्तुशास्त्रामध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्या जर आपण बदलल्या तर स्वतःची प्रगती आपण साधू शकतो. मात्र या संदर्भात अनेकांना माहिती नसते किंवा काही वेळेला दिशाभूल देखील केली जाते. त्यामुळे हे जर आपल्याला बदल करायचे असतील तर तज्ञांचा सल्ला घेणं हे तितकंच गरजेचं आहे आणि त्यासाठीच आज तुम्ही आमच्या सोबत आहात. त्यामुळे याच वास्तुशास्त्रा संदर्भातील काही टिप्स आम्हाला तुमच्याकडून मिळतील का? टिप्स मध्ये बेसिकली कसं आहे माहिती का, की मी ऑलरेडी सांगितलंय, तीच मी समरीमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की एक, तुमचं देवघर ईशान्येमध्ये आहे की नाही तेवढं चेक करा. म्हणजे आपण संतान प्राप्तीबद्दल बोलू. नॉर्थ ईस्ट बॅलन्स करायची असेल तर देवघर ईशान्येमध्ये आणा. साऊथ ईस्टमध्ये किचन आहे की नाही ते चेक करा. नसेल तर ते आणायचा प्रयत्न करा, नाहीतर त्याला उपाययोजनांच्या माध्यमातून पॉझिटिव्ह करा. आणि साऊथ वेस्टमध्ये मास्टर बेडरूम असणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. नवदाम्पत्याला जर संतान प्राप्तीचे प्रॉब्लेम्स येत असतील तर त्यांनी ईशान्येमध्ये झोपायचं नाही. पण ईशान्येच्या खाली जो एक भाग आहे पूर्व आणि ईशान्येच्या मध्ये, तिथे त्यांचं वर्चस्व म्हणजे वास्तव्य, उठबस ही जास्त झाली पाहिजे. आणि तुम्ही मेडिकली फिट असाल तर मी तुम्हाला असं म्हणेन की संतान प्राप्तीची ट्रीटमेंट चालू करण्या अगोदर वास्तू ठीक करून घ्या. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त सुखी वैवाहिक जीवनामध्ये तुमच्याकडे करिअर तुमचं व्यवस्थित चाललंय, तुम्हाला मुलं बाळं आहेत, पण काही ना काही कारणामुळे तुमच्या घरात वाद, कटकटी किंवा मग काही ना काही अशांतता आहे, सुसंवाद नाहीये,
तर मग अशा वेळी तुमच्या घराची वायव्य दिशा बघा, म्हणजे नॉर्थ वेस्ट जी कम्युनिकेशन तुमचं बरोबर आहे की नाही ते चेक करेल. साऊथ वेस्ट तुमची आपापसातली किंवा समाजातली तुमची रिलेशनशिप चेक करेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घराचा मधला भाग ब्रह्मस्थान हा सगळ्यांना एकत्र बांधून ठेवायचं काम करतो. मग तो बरोबर आहे का? सगळ्यांचा सुसंवाद असेल तर मग नॅचरली म्हणजे त्या एकमेकाशी बॉन्डिंग आहे. पण जर एकमेकाबद्दल बॉन्डिंग नसेल, प्रत्येकजण आपल्या आपल्या दिशांना म्हणजे सतत सतत खेचत असेल आपली बाजू, तर याचा अर्थ कुठेतरी तुमचं ब्रह्मतत्व पण बिघडलंय. त्यामुळे या गोष्टीवर तुम्ही त्या पद्धतीने चेक करून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि मित्रांनो, मला एक गोष्ट सांगायची आहे, कोविड संपलाय, आता पुन्हा उद्योगधंदे करिअर सुरू झालेत. आणि मग ह्या करिअरमध्ये आपल्याला मागच्या 18 महिन्यात जो आपण नुकसान सोचलंय ते जर भरून काढायचं असेल ना, तर येणाऱ्या आयुष्यातले संकट, त्रास, रिस्क फॅक्टर्स हे शोधा, त्याच्यावर मात करा आणि जोशात आणि जोमात प्रगती करा. सर, आपले पुन्हा एकदा खूप खूप आभार मानते. अतिशय महत्त्वाचे विषय ज्या संदर्भात अनेकांना प्रश्न पडलेली असतात, मात्र त्याची उत्तरं आपल्याला तज्ज्ञांकडून मिळतीलच असं नाही, मात्र ती उत्तरं आज तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला दिली. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. सर्वांना यशप्राप्ती आणि समाधान मिळो हीच अपेक्षा. तुम्हाला सरांना तुमचे प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही सरांना स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा. त्याचबरोबर स्वीट होम मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.